रेल्वेच्या असहकारामुळे ठाण्यातील वारकऱ्यांची अयोध्या वारी हुकली। प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर देशातील रामभक्तांनी मोठ्या संख्येने अयोध्येला भेट दिली होती। श्री रामचंद्राच्या दर्शनासाठी भक्तांसाठी रेल्वेने विशेष जादा गाड्या देखील सोडल्या होत्या। आता काही महिने उलटल्यानंतर श्री रामचंद्राच्या दर्शनासाठी आसुसलेल्या ठाण्यातील वारकऱ्यांना मात्र रेल्वेच्या असहकाराचा फटका बसला आहे। अयोध्येला जाण्यासाठी 3 महिन्याआधी नोंदणी करून सुद्धा ऐनवेळी रेल्वे प्रशासनाने हे आरक्षण रद्द केल्याने ठाण्यातील सुमारे 1300हून अधिक वारकऱ्यांना अयोध्या वारीला मुकावं लागलं आहे। ठाण्यातील माऊली सेवा मंडळातर्फे दरवर्षी भारतातील विविध तीर्थक्षेत्री सहलींचं आयोजन केलं जातं। यावर्षी मंडळातर्फे अयोध्या दर्शन आयोजित करण्यात आलं होतं। प्रभू श्री रामचंद्राचे दर्शनासाठी उत्सुक असलेल्या सुमारे 1200हून अधिक वारकऱ्यांनी नावे देखील नोंदवली होती। सर्व यात्रेकरूंचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून या सहलीचे प्रमुख आयोजक आणि माऊली सेवा मंडळाचे अध्यक्ष विलास महाराज फाफाळे यांनी रेल्वे भाड्यापोटी सुमारे 49 लाखांपैकी आगाऊ 9 लाख रुपये भरून रेल्वेचीच विशेष बोगी आरक्षित केली होती। याशिवाय अयोध्येत काही त्रास होऊ नये म्हणून सुमारे 3.5 लाख रुपये खर्च करून अयोध्येत राहण्याची, फिरण्याची आणि इतर सुविधा तयार ठेवल्या होत्या। सर्व यात्रेकरू 22 मे रोजी अयोध्येला जाण्याची तयारी करत असतानाच अचानक 15 मे रोजी तुमचं आरक्षण रद्द करत असल्याचं रेल्वे प्रशासनाने विलास महाराज फाफाळे यांना कळवलं। रेल्वेकडून अनपेक्षितपणे आलेल्या या निरोपामुळे विलास महाराज फाफाळे यांनी तात्काळ मुंबईतील रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली। त्यावर उत्तर प्रदेशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे आरक्षण रद्द करत असून याबाबत आपण काहीच करू शकत नसल्याचं सांगून या अधिकाऱ्यांनी आरक्षणाचे सर्व पैसे परत करण्यात येतील असं सांगितलं। वारंवार विनंती केल्यावरती आरक्षण रद्द करण्याचे आदेश दिल्लीतील वरिष्ठांनी दिल्याचं सांगत त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले। त्यानुसार विलास महाराज फाफाळे यांनी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन आणि ईमेलद्वारे पत्र पाठवून आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी केली, परंतु दिल्लीकरांनी मात्र काहीच प्रतिसाद न दिल्यामुळे ठाण्यातील वारकऱ्यांना रामलल्लाच्या दर्शनाला मुकावं लागल्याची खंत विलास महाराज फाफाळे यांनी व्यक्त केली आहे। सुमारे प्रशासनाच्या या असहकाराच्या विरोधात वरिष्ठ पातळीवरती लढा देणार असल्याचं फाफाळे म्हणाले। या प्रसंगी प्राचार्य वसंत इंगळे, उदयकुमार जाधव, धनाजी बुवा महाले, अरविंद सावंत व इतर यात्रेकरू येथे उपस्थित होते। आणि लोकांना आतापर्यंत 2000, 2500, 3000 मध्ये बऱ्याचशा यात्रा झाल्या, ज्या बाहेरच्या बजेटमध्ये 8-10 हजार रुपये घेतात कमर्शियल। तर ती यावर्षी संकल्पना होती की 500 वर्षानंतर रामलल्लांचं मंदिर झालेलं आहे, जगातलं आश्चर्य आणि हिंदूंचं दैवत, एक मोठी ओढ लागली होती। म्हणून लवकर जायचं म्हणून आम्ही जानेवारी 11 तारखेला रेल्वेशी संपर्क केला। तेव्हापासून त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि त्यांनी आम्हाला अप्रूव्हल दिलं, पैसे जमा केले, डिपॉझिट जमा केलं आणि ऐनवेळी 15 मेला मेल आला त्यांचा की तुमचं ट्रेन कॅन्सल करू। आता असं झालं की लोकांनी रजा टाकल्या होत्या आणि लग्नाच्या तारखा मागे पुढे करून घेतल्या होत्या यात्रेला जायचं। आता त्यामुळे आम्ही अयोध्येमध्ये जाऊन राहण्याच्या 1200 माणसांची व्यवस्था करायची म्हटल्यानंतर दोघं वैदई भवन, सरजू भवन आणि परत ते रेन बसेरा हे तिन्ही ठिकाणी टोटल 4 ठिकाणी आम्ही सगळं ॲडव्हान्स जमा करून आलो। रेल्वेकडून आम्हाला अपेक्षा आहे की आता लागला पावसाळ्यामध्ये तर जाणं शक्य नाही आहे, वयोवृद्ध माणसं न्यायचे आणि ऑक्टोबरमध्ये आता नुकतंच परत ह्या निवडणुकांचं वारं येतं आहे, परत आम्हाला फसवाफसवी नको व्हायला लोकांची, म्हणून आम्हाला नोव्हेंबरची 14 तारीख यात्रा दिवाळी झाल्यानंतर नोव्हेंबरच्या 14 तारखेला आम्हाला ती रेल्वे मिळवून आम्ही आता परत अर्ज करणार होतो। राहणार ठाणे आम्ही वारकरी संप्रदायाचे, आम्ही वारकरी लोक सगळी मध्यम वर्गातली आम्ही असे बाबा आमची ट्रिप काढतात। 13 वर्ष झालं आम्ही थोड्या पैशामध्ये आपले 2-2 रुपये लेडीज साचवतात, त्यांच्याकडे आम्ही जमा करतो आम्हाला याला जाण्यासाठी तीर्थयात्रेला। पण ही असे गव्हर्नमेंटची लोक आम्हाला आज उद्या करून रोज असं फसवतात। आम्ही कसे तरी 2-2 रुपये साचून त्यांच्याकडे जमा करतो का थोड्या पैशात व्हावं म्हणून त्यांच्या मागं लागून आम्ही त्यांना ट्रिप काढायला सांगायसाठी देतो तिकडनं। ते काढतात तर त्यांना पण असे कुठं ना कुठं त्यांना हे करतात, आज देतो उद्या देतो। आज जानेवारी महिन्यापासून आम्ही त्यांच्या पाठीमागे लागलेले, ते वर्षातून एकदा तरी आम्हाला कुठं थोड्या पैशात फिरून आणतात। त्यामुळे आम्हाला पण समाधान वाटतं वारकरी लोकांना का आपलं थोड्या पैशात काहीतरी होतं आहे म्हणून आपलं आम्ही 2-2 रुपये कुणी भांडी घासायला जातं, कुणी शेतात काम करतं, बायका 2-2 रुपये सासून असे भरतात।